गुड मॉर्निंग. आज आपण अकाउंटिंग फॉर ट्रान्सलेशन ऑफ फॉरेन करन्सी ट्रान्झॅक्शन या टॉपिकमधील प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आणि त्याचं सोल्युशन पाहणार आहोत. जो प्रॉब्लेम आपण प्रथमतः सिलेक्ट केलेला आहे त्याचं स्वरूप आपण पाहूया. कृष्णा लिमिटेड इम्पोर्टेड गुड्स फ्रॉम स्कायलार्क लिमिटेड ऑफ USA worth $3 lakh on 31st October 2014 when the exchange rate was rupees 65 per US dollar. The amount was paid in installment as follows. First date of transaction is 15th November 2014. Amount of installment in US dollar 1 lakh and exchange rate for US dollar in rupees. $1 is equal to rupees 65. Then next date of transaction is 15 March 2015. Amount of installment $50,000 and exchange rate of dollar $1 is equal to rupees 66. Then next transaction is 20 April 2015. Amount of installment is $50,000 and exchange rate in rupees $1 is equal to rupees 63. Then next transaction 10 January 2016. Amount of installment $1 lakh and exchange rate per US dollar is equal to rupees 61. Krishna Limited closed its books on 31st March every year. On 31st March 2015, the exchange rate was rupees 61 per US dollar. You are required to pass the journal entries in the books of Krishna Limited for the year ended 31st March 2015 and 31st March 2016. या प्रॉब्लेममध्ये आपल्याला फॉरेन करन्सीमधले ट्रान्झॅक्शन जे आहेत ते काय केलेले आहेत दिलेले आहेत. त्यामध्ये प्रथमतः पहिला भाग जो आहे तो म्हणजे कृष्णा लिमिटेड यांनी काय केलेलं आहे, स्कायलार्क लिमिटेड अमेरिकेचे जे आहे त्यांच्याकडून $3 लाख रुपयांचा माल काय केलेला आहे, परचेस केलेला आहे 31 मार्च 2014 मध्ये, जेव्हा एक्सचेंज रेट जो आहे तो होता $1 बरोबर 65 रुपये आणि अमाऊंट जी आहे ती अमाऊंट त्यांनी काय केलेली आहे, इन्स्टॉलमेंटमध्ये पेड केलेली आहे. पहिलं इन्स्टॉलमेंट दिलेलं आहे 15/11/2014 $1 लाख, जेव्हा एक्सचेंज रेट होता 64 रुपये $1 बरोबर. त्यानंतर दुसरा इन्स्टॉलमेंट पेड केलेलं आहे 15/3/2015 मध्ये $50,000 पेड केले, जेव्हा एक्सचेंज रेट होता $1 बरोबर 66 रुपये. त्यानंतर 20 एप्रिल 2015ला तिसरा इन्स्टॉलमेंट जो आहे तो $50,000 काय केलेला आहे, $50,000 पेड केलेला आहे, जेव्हा एक्सचेंज रेट होता $1 बरोबर 63 रुपये. आणि लास्ट ट्रान्झॅक्शन जो आहे तो आहे 10/1/2016ला $1 लाख जे आहे ते काय केलेले आहे, इन्स्टॉलमेंट पेड केलेलं आहे, जेव्हा एक्सचेंज रेट होता $1 बरोबर 61 रुपये. आणि खाली आपल्याला म्हटलेलं आहे की कृष्णा लिमिटेड दरवर्षी 31 मार्चला काय करते, अकाउंटचे बुक्स जे आहेत ते क्लोज करत असते. 31 मार्च 2015 मध्ये अकाउंटचं जेव्हा बुक क्लोज केलं गेलं तेव्हा डॉलरचा जो काही रेट आहे तो आहे 61 रुपये. आणि खाली आपल्याला म्हटलेलं आहे की यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर journal entries in the books of Krishna Limited for the year ended 31st March 2015 and 31st March 2016. 31 मार्च 2015 आणि 31 मार्च 2016 या वेळेचे जे काही अकाउंटचे जे बुक्स आहेत ते आपल्याला क्लोज करायला सांगितलेले आहेत. ठीक आहे, एक ट्रान्झॅक्शन जो आहे त्याची जर्नल एंट्रीज आपण काय करत जाणार आहोत, रेकॉर्ड करत जाणार आहोत. प्रथमतः आपण जर्नल जे आहे ते तयार करणार आहोत. हे आपलं असणार आहे कृष्णा लिमिटेड्स यांचं जर्नल. या जर्नलमध्ये एक एक एंट्री आपल्याला करत जायचं आहे. प्रथमतः पहिली एंट्री आपण करणार आहोत
$3,00,000चा माल परचेस केल्याची प्रथमतः ट्रान्झॅक्शन जो आहे त्याची डेट पहा, 31 ऑक्टोबर 2014ला $3,00,000चा माल परचेस केलेला आहे 65 रुपये एक्सचेंज रेटनं, म्हणजेच $1 बरोबर 65 रुपये. एंट्री आपण करतोय पहिल्यांदा, त्याची तारीख लिहितोय 31 ऑक्टोबर 2014. 31 ऑक्टोबर 2014 परचेस केल्याची सर्वसाधारण एंट्री आपण करतोय. परचेस अकाउंट डेबिट, परचेस अकाउंट डेबिट टू स्कायलार्क लिमिटेड अकाउंट क्रेडिट. आता याची अमाऊंट जी आहे ती आपल्याला काय करायची बघायची. $3,00,000 आहे, रेट आपल्याला दिलेला आहे प्रॉब्लेममध्ये किती, 65 रुपये. मग 3,00,000 गुणिले 65 कॅल्क्युलेशन या ठिकाणी आपण करतोय. ते येतं 1,95,00,000, म्हणून आपण त्याची अमाऊंट लिहितो 1,95,00,000. दोन्ही साईडला आपण अमाऊंट लिहितो 1,95,00,000. त्यानंतर त्याला आपण नॅरेशन या ठिकाणी देणार आहोत. being goods imported from Skylark Limited at exchange rate is $1 is equal to ₹65. एका डॉलरची किंमत ही 65 रुपये असताना $3,00,000चा माल काय केलेला आहे, परचेस केलेला आहे. त्यानंतर दुसरा ट्रान्झॅक्शन या ठिकाणी आपण पाहणार आहोत किंवा त्याचं रेकॉर्डिंग करणार आहोत. तो म्हणजे 15/11ला $1,00,000चे इन्स्टॉलमेंट पेड केलेले आहे आणि त्यावेळेला एक्सचेंज रेट होता 64 रुपये, म्हणजे 1 रुपयानं काय झालेलं आहे, कमी झालेला आहे. जर एक्सचेंज रेट जो आहे तो ट्रान्झॅक्शनपेक्षा इन्स्टॉलमेंटच्या वेळेला किंवा पेमेंट करत असताना जर कमी झाला तर तो आपला असतो फायदा, तो जातो क्रेडिटला. जर लॉस झाला तर तो आपण टाकतो डेबिटला. आता इथं 1 रुपया काय झालेला आहे, कमी झालेला आहे, त्यामुळे तो फायदा आहे आणि तो काय होणार, क्रेडिटला जाणार आहे 1 रुपयाचा. म्हणून आपण इथे एंट्री प्रथमतः करतोय, तारीख लिहितोय 15/11/2014 आणि एंट्री त्यावेळेला करतोय आपण स्कायलार्क लिमिटेड अकाउंट डेबिट, स्कायलार्क लिमिटेड अकाउंट डेबिट. टोटल या ठिकाणी अमाऊंट जी आहे ती आता 65 रुपयानंच त्या ठिकाणी घेतली जाईल. नंतर येणारा डिफरन्स जो आहे तो आपण काय करणार आहोत, फॉरेन एक्सचेंज फ्लक्च्युएशन अकाउंटला ट्रान्सफर करणार आहोत. म्हणून 1,00,000 गुणिले 65 अमाऊंट होते 65 लाख. खाली आपण आता इथं म्हणणार आहोत प्रथमतः टू बँक अकाउंट क्रेडिट. 64 रुपयानं या ठिकाणी काय केलेले आहेत, पैसे आपण दिलेले आहेत, कारण विनिमय दर जो आहे तो 1 रुपयानं काय झालेला आहे, घटलेला आहे. म्हणून 1,00,000 गुणिले 64 अमाऊंट होते 64 लाख, ती आपण इथं रेकॉर्ड करतोय 64 लाख. आणि 1 रुपयाचा जो काही डिफरन्स आलेला आहे तो डिफरन्स आपण टाकतोय फॉरेन एक्सचेंज फ्लक्च्युएशन अकाउंट. मग 1 रुपयानं $1,00,000ची अमाऊंट जी आहे ती झाली 1,00,000 रुपये. अशी 64 लाख आणि 1,00,000 मिळून 65 लाखाची अमाऊंट आपण काय केलेली आहे, क्रेडिटला घेतलेली आहे. त्यानंतर आपण त्याला नॅरेशन देणार आहोत. being
being $1 lakh $1 lakh amount paid in installment when exchange rate is $1 is equal to ₹64. नॅरेशन कंप्लीट. हा दुसरा ट्रान्झॅक्शन आपला रेकॉर्ड झालेला आहे. यानंतर थर्ड ट्रान्झॅक्शन जो आहे म्हणजे सेकंड इन्स्टॉलमेंट पेड केलेलं आहे 15/3/2015ला $50,000 जेव्हा एक्सचेंज रेट होता ₹66 आणि ट्रान्झॅक्शन सुरुवातीला झालेलं आहे तेव्हा ₹65 म्हणजे ₹1 काय झालेला आहे आता डॉलरचा रेट जो आहे तो वाढलेला आहे. आपल्या दृष्टिकोनातून तो काय आहे लॉस आहे. ₹65 द्यावी लागणार होते तिथं आता ₹66 द्यावी लागणार आहेत. म्हणून प्रथमतः आपण त्याचे डेट टाकून एंट्री करूयात जर्नलमध्ये 15/3/2015 एंट्री या ठिकाणी आपण करतोय स्कायलार्क लिमिटेड अकाउंट डेबिट $50,000 आता इथं आपण देतोय. मग 50,000 गुणिले 65 यांचं कॅल्क्युलेशन आपण करूयात. 50,000 गुणिले 65 ते येते 32,50,000. ते या ठिकाणी आपण डेबिटला लिहिणार आहोत 32,50,000. त्यानंतर इथं आपल्याला काय होणार आहे एक्स्ट्रा अमाऊंट द्यावी लागणार आहे. किती रुपये एक्स्ट्रा द्यावी लागणार आहे तर $1 पाठीमागं ₹1 म्हणजे ₹65 ट्रान्झॅक्शनच्या वेळेला रेट होता तो आता 66 झालेला आहे. $1चा ₹1 वाढलेला आहे. आता आपण $50,000 देतोय म्हणजेच आपल्याला काय करावं लागणार आहे फॉरेन एक्सचेंज फ्लक्च्युएशन अकाउंटला ₹50,000 डेबिट करावे लागणार आहेत. म्हणून इथं आपण म्हणतोय फॉरेन एक्सचेंज फ्लक्च्युएशन अकाउंट क्रेडिट. फॉरेन एक्सचेंज फ्लक्च्युएशन अकाउंट डेबिटला या ठिकाणी अमाऊंट जाणार आहे 50,000 आणि अशी टोटल मिळून आपली जी काही अमाऊंट असेल ती आपण काय करणार आहोत बँक अकाउंट मार्फत पेड करणार आहोत. म्हणून इथं आपण म्हणतोय टू बँक अकाउंट क्रेडिट. आणि टू बँक अकाउंट क्रेडिटला अमाऊंट अशी टोटल जाणार आहे किती हे 30 लाख रुपये. being $50,000 paid exchange rate $1 is equal to ₹66. हे झालं आपलं या ट्रान्झॅक्शनचं नॅरेशन. त्यानंतर पुढचा ट्रान्झॅक्शन आपण पाहणार आहोत 15/3च्या नंतरचा 20/4/2015 $50,000 इतका इन्स्टॉलमेंट पेड केला आहे जेव्हा एक्सचेंज रेट आहे ₹63 आणि जेव्हा माल परचेस केला होता त्या तारखेला एक्सचेंज रेट होता ₹65 म्हणजे ₹2 एक्सचेंज रेट इथं काय झालेला आहे कमी झालेला आहे. याचा अर्थ आपल्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी ती अमाऊंट जी आहे ती काय असणार आहे फायदा किंवा प्रॉफिट असणार आहे. परंतु तत्पूर्वी 20/4/2015चा ट्रान्झॅक्शन करण्याच्या अगोदर आपल्याला 31 मार्च 2015ला काय करायचं आहे अकाउंट क्लोज करायचं आहे. मग ते सुरुवातीला आपण अकाउंट काय करणार आहोत क्लोज करणार आहोत आणि फॉरेन एक्सचेंज फ्लक्च्युएशन अकाउंटची असणारी जी काही अमाऊंट असेल ती अमाऊंट काय केली जाणार आहे
नंतर फॉरेन एक्सचेंज फ्लक्च्युएशन अकाउंटवरून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केले जाणार आहे. यानंतर आपण अकाउंट जे आहे ते क्लोज करतोय 31 मार्च 2015ला. 31 मार्च 2015 पर्यंत जर आपण विचार केला तर टोटल आपल्या इथं 3 ट्रान्झॅक्शन दिसतात, परंतु प्रत्यक्षामध्ये जे काही आपले ट्रान्झॅक्शन झालेले आहेत त्यामध्ये $3 लाख माल आपण परचेस केला होता. त्यापैकी पहिल्या इन्स्टॉलमेंटमध्ये $1 लाख आणि दुसऱ्या इन्स्टॉलमेंटमध्ये $50,000 असे $1,50,000 आपण काय केलेले आहेत, पेड केलेले आहेत. म्हणजेच $3 लाख पैकी अजून $1,50,000 काय आहेत, शिल्लक आहेत. मग $1,50,000 जो काही भाग आहे तो $1,50,000 वरती 31 मार्च 2015ला एक्सचेंज रेट किती होता अकाउंट क्लोज करताना, त्याचा येणारा जो काही बॅलन्स असेल तो काय करायचा आहे आपल्याला इथं कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि नंतर या वर्षामध्ये झालेले जे संपूर्ण ट्रान्झॅक्शन्स आहेत त्यापैकी फॉरेन एक्सचेंज फ्लक्च्युएशन अकाउंटला किती बॅलन्स या ठिकाणी आत्तापर्यंत केला तोही आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करणार आहोत. प्रथमतः आपण काय करूयात, 31 मार्च 2015ला एक्सचेंज रेट जो आहे तो 61 रुपये आहे. मग 61 रुपयाचा जर एक्सचेंज रेट असेल तर अकाउंट या वर्षाचं क्लोज करत असताना 4 रुपये आपल्याला काय होतो इथं थोडक्यात डिफरन्स दिसतो. 65 रुपये माल खरेदी करताना डॉलरचा रेट होता आणि वर्ष क्लोज करताना मात्र 61 रुपये आहे. त्यामुळं हा होणारा एका डॉलर पाठीमागे 4 रुपयाचा जो काही डिफरन्स असेल तो आता काय होणार आहे, आपल्या दृष्टिकोनातून प्रॉफिट असून तो फॉरेन एक्सचेंज फ्लक्च्युएशन अकाउंटला क्रेडिटला आपण तो टाकणार आहोत. मग प्रथमतः तो डिफरन्स किती येईल तर तो आपण कॅल्क्युलेट करूयात. $1,50,000 माल अजून पैसे जे आहेत ते आपल्याला देणे आहेत आणि 4 रुपये डिफरन्स त्या ठिकाणी येतो. म्हणजेच 1,50,000 गुणिले 4 असं टोटल 6 लाख रुपयांचा जो काही बॅलन्स आहे तो फॉरेन एक्सचेंज फ्लक्च्युएशन अकाउंटला जाईल. आणि म्हणून आपण एंट्री करतोय 31/3/2015ला. 31/3/2015ला आपण एंट्री या ठिकाणी करतोय स्कायलार्क अकाउंट डेबिट, स्कायलार्क अकाउंट डेबिट आणि त्याची अमाऊंट जी आहे $1,50,000ला 4 रुपयानं गुणल्यानंतर म्हणजे 4 रुपये आपला प्रॉफिट या ठिकाणी येतो. ती अमाऊंट येते 6 लाख रुपये. टू फॉरेन एक्सचेंज फ्लक्च्युएशन अकाउंट, टू फॉरेन एक्सचेंज फ्लक्च्युएशन अकाउंट क्रेडिट 6 लाख. ही जी काही अमाऊंट आहे ही अमाऊंट काय आलेली आहे, वर्षभरामध्ये असणारा जो काही डिफरन्स आहे, डिफरन्स म्हणजेच क्रेडिटर्सचा असणारा जो काही बॅलन्स आहे त्या बॅलन्सवरती फॉरेन एक्सचेंज हा असणारा डिफरन्स आहे तो आपण काय करतोय ते ॲडजस्ट करतोय. म्हणून एंट्री या ठिकाणी झालेली आहे स्कायलार्क लिमिटेड डेबिट 6 लाख टू फॉरेन एक्सचेंज फ्लक्च्युएशन अकाउंट क्रेडिट 6 लाख. त्याचं नॅरेशन या ठिकाणी आपण देतोय बीइंग क्रेडिटर्स बॅलन्स, creditors balance adjusted $1,50,000 into ₹4, कारण का 4 रुपयांचा डिफरन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे. म्हणून आपण काय केलेलं आहे, 1,50,000 गुणिले 4 6 लाख असे अमाऊंट या ठिकाणी घेतलेली आहे. त्यानंतर आता 31/3/2015लाच आपण काय करणार आहोत, फॉरेन एक्सचेंज फ्लक्च्युएशन अकाउंटचा येणारा जो काही बॅलन्स आहे तो बॅलन्स सुद्धा या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करणार आहोत. टोटल आता जर आपण या ठिकाणी विचार केला तर पहिल्या एंट्रीमध्ये फॉरेन एक्सचेंज फ्लक्च्युएशन अकाउंट नाही, दुसऱ्या एंट्रीमध्ये आलेलं आहे 1 लाखाचं.
त्यानंतर तिसऱ्या एंट्रीमध्ये काय झालेलं आहे, पुन्हा डेबिट झालेलं आहे 50,000. आणि पुढच्या एंट्रीमध्ये फॉरेन एक्सचेंज फ्लक्च्युएशन अकाउंट आहे 6 लाखांचं. मग टोटल याचं जर आपण बॅलन्स या ठिकाणी जर आता कॅल्क्युलेट जर आपण केला तर 6,50,000चा बॅलन्स जो आहे तो आपल्याला काय होतो इथं दिसतो. आणि तो 6,50,000चा बॅलन्स आपण या ठिकाणी काय करणार आहोत, आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करणार आहोत. टोटल जर आपण इथं पाहिलं तर हा बॅलन्स 6,50,000चा कसा दिसतो, तो सहज या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेट करता येण्याजोगा आहे. फॉरेन एक्सचेंज फ्लक्च्युएशन अकाउंटचे क्रेडिट साईड जर आपण पाहिले तर क्रेडिट साईड म्हणजे क्रेडिटला जर बॅलन्स पाहिलं तर इथं 1 लाख आणि इथं 6 लाख असे 7 लाख झाले. या 7 लाखातून डेबिट साईडला असणारे इथं 50,000चे आहेत 15 तारखेचे, ते वजा होतील. उरलेला जो 6,50,000चा बॅलन्स आहे तो आपण आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करतोय. म्हणून आपण एंट्री करतोय त्या ठिकाणी फॉरेन एक्सचेंज फ्लक्च्युएशन अकाउंट डेबिट 6,50,000 टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट 6,50,000. त्याला आपण नॅरेशन देणार आहोत. being balance in foreign exchange fluctuation account is transferred to profit and loss account म्हणजे पहिल्या वर्षाचा भाग जो आहे तो या ठिकाणी आपल्याला इथं क्लिअर झालेला पाहायला मिळतो 31/3/2015 पर्यंत. त्यानंतर पुढचा ट्रान्झॅक्शन जो आहे तो आता या ठिकाणी आपण पाहणार आहोत, जो 20/4/2015ला आपण इथं पाहिला होता. परंतु त्या अगोदर काय आलं होतं, इयर एंड आलं होतं, वर्ष संपत आलं होतं. आणि म्हणून आपण वर्ष संपण्याच्या ज्या एंट्रीज आहेत किंवा अकाउंट क्लोजिंगच्या ज्या एंट्रीज आहेत त्या करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आता 20/4ला जो काही $50,000 पेड केल्याचा ट्रान्झॅक्शन आहे, 63 रुपये त्याचा रेट आहे. याचा अर्थ इथं सुद्धा आपल्याला काय आहे, प्रॉफिट आहे. 65 रुपये रेट जो आहे तो माल परचेस केला किंवा इम्पोर्ट केला तेव्हाचा आहे. आता मात्र तो 65 वरून 63 वर आलेला आहे. याचा अर्थ $1 पाठीमागं 2 रुपये जे आहेत त्याचा डिफरन्स इथं आपल्याला दिसतो. ठीक आहे, आपण प्रथमतः एंट्री करूयात 20/4/2015ची. म्हणून आपण इथं डेट लिहितोय 20/4/2015 आणि एंट्री करतोय आपण त्याची स्कायलार्क लिमिटेड अकाउंट डेबिट. स्कायलार्क लिमिटेड अकाउंट जे आहे ते डेबिट होतंय, कारण का तर त्यांना आपण पेमेंट या ठिकाणी करतोय. आपल्याकडून पेमेंट जे आहे ते त्यांना काय झालेलं आहे, दिलेलं आहे. स्कायलार्क लिमिटेड अकाउंट डेबिट टोटल $50,000 या ठिकाणी आहेत आणि $50,000ची जी काही अमाऊंट आहे ती पेड करत असताना आपण काय करणार आहोत, आता टोटल कॅल्क्युलेशन या ठिकाणी प्रथमतः करणार आहोत. टोटल 65 रुपयानं जे काही कॅल्क्युलेशन जे आहे ते 65 रुपयानं जर आपण कॅल्क्युलेशन त्याचं जर केलं तर आपल्याला त्यामध्ये काय होतो, प्रॉफिट या ठिकाणी मिळणार आहे. मग 50,000 गुणिले 65 असं जर कॅल्क्युलेशन आपण जर केलं तर ते आपल्याला पाहायला मिळतं 32,50,000. स्कायलार्क लिमिटेड अकाउंट डेबिट आहे त्याच्या आपण अमाऊंट या ठिकाणी काढतोय 20/4/2015ची. 20/4/2015ला $50,000 आहे 63 रुपयानं. परंतु आपण रेकॉर्डिंग करत असताना 65 रुपयानं करणार आणि येणारा जो 2 रुपयांचा डिफरन्स आहे तो मात्र काय करणार आहोत, फॉरेन एक्सचेंज फ्लक्च्युएशन अकाउंटला क्रेडिट या ठिकाणी देणार आहोत. मग आपण एंट्री प्रथमतः स्कायलार्क लिमिटेड अकाउंट डेबिटला
65 × 50,000 अशी 32,50,000ची एंट्री या ठिकाणी आपण करतोय. त्यानंतर खाली आता या ठिकाणी आपण म्हणणार आहोत टू फॉरेन एक्सचेंज फ्लक्च्युएशन अकाउंट. टू फॉरेन एक्सचेंज फ्लक्च्युएशन अकाउंट आणि टू बँक अकाउंट. बँक अकाउंट क्रेडिट. त्यामध्ये 32,50,000पैकी आपल्याला जो काही डिफरन्स या ठिकाणी मिळालेला आहे तो 63 रुपये वजा 65 असा $2 डिफरन्स आहे. मग 2 × 50,000 डॉलर असे 1,00,000 रुपये काय झाले क्रेडिटला गेले. आणि बँक अकाउंटला रक्कम जी आहे ती फक्त 63 रुपयानंच गेलेली आहे. 63 × 50,000 31,50,000 असे टोटल या ठिकाणी काय झालेले आहे बँक अकाउंटमधून आपण दिलेले आहे. म्हणजेच 1,00,000 रुपयांचा डिफरन्स आहे तो काय झालेला आहे आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. त्यानंतर आपण एंट्री करतोय नॅरेशन देतोय बिंग $50,000 paid exchange rate $1 is equal to ₹63. अशा पद्धतीचा ट्रान्झॅक्शन जो आहे तो आपण रेकॉर्ड केलेला आहे. त्यानंतर पुढचा ट्रान्झॅक्शन जो आहे तो आपल्याला इथं पाहायला मिळतो 10/1/2016चा. 10/1/2016च्या ट्रान्झॅक्शनमध्ये $1,00,000 आहेत ते काय केलेले आहेत पेड केलेले आहेत. आणि $1,00,000ची अमाऊंट पेड करत असताना एक्सचेंज रेट जो आहे तो आहे 61 रुपयानं. तर 61 रुपयानं असणारा एक्सचेंज रेट जो आहे त्यावेळेला त्याचाही विचार या ठिकाणी आपण करणार आहोत. $1,00,000 गुणिले 61 म्हणजेच 61 लाख रुपये आपण काय करतोय त्यांना देतोय. त्याच वेळेला आपल्याला 4 रुपयांचा त्या ठिकाणी काय होणार आहे प्रॉफिट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण एक्सचेंज रेट जो आहे तो $1 बरोबर 61 रुपये. 65 रुपये हा खरेदीचा एक्सचेंज रेट होता. आत्ताचा 61 रुपये असणार आहे. म्हणजे 4 रुपयानं त्या ठिकाणी अमाऊंट जी आहे ती काय होणार आहे इथं सुद्धा आपल्याला फायद्यामध्ये असणार आहे. म्हणून ती एंट्री या ठिकाणी आपण करतो. प्रथमतः 61 रुपयानं अमाऊंट दिल्याची एंट्री जी आहे ती या ठिकाणी आपण करणार आहोत. 10/1/2016ला स्कायलार्क लिमिटेड अकाउंट डेबिट. स्कायलार्क लिमिटेड अकाउंट डेबिट टोटल 65 लाख या ठिकाणी आपण अमाऊंट घेतो. आता या 65 लाखाचं विभाजन त्या ठिकाणी कसं झालेलं आहे तर फॉरेन एक्सचेंज फ्लक्च्युएशन अकाउंट जे आहे त्या फॉरेन एक्सचेंज फ्लक्च्युएशन अकाउंटला 4 रुपयानं अमाऊंट येईल. आणि बँक टू बँक अकाउंट जे आहे ते क्रेडिट होईल. बँक अकाउंट जे आहे ते 61 रुपयानं क्रेडिट होईल. आणि फॉरेन एक्सचेंज अकाउंट जे आहे ते 4 रुपयानं म्हणजेच 4 गुणिले 1,00,000 अमाऊंट येते 4,00,000. 4,00,000 रुपयानं ते अकाउंट काय होणार आहे क्रेडिट होणार आहे. आणि 61 लाखाचं आपण बँक पेमेंट या ठिकाणी करतोय. नॅरेशन या ठिकाणी आपण देतोय बेइंग $1,00,000 पेड वेन एक्सचेंज रेट
इज $1 इज इक्वल टू ₹61. तर अशा पद्धतीचा हा ट्रान्झॅक्शन या ठिकाणी 10/1/2016चा या ठिकाणी काय झालेला आहे, क्लिअर झालेला आहे. त्यानंतर आता शेवटी आपण फक्त इयर एंडचे हे 31/3/2016ला ते काय करतोय, क्लोज करतोय बुक्स ऑफ अकाउंट. यामध्ये आता फक्त आपल्याला काय करायचं आहे, फॉरेन एक्सचेंज फ्लक्च्युएशन अकाउंट जे आहे ते क्लोज करायचं आहे. कारण स्कायलार्क लिमिटेड अकाउंट जे आहे त्या स्कायलार्क लिमिटेड अकाउंटचं संपूर्ण पेमेंट जे आहे त्या ठिकाणी आपण डॉलरमध्ये केलेलं आहे. आणि जो काही प्रॉफिट किंवा लॉस जो झालेला असेल तो फॉरेन एक्सचेंज फ्लक्च्युएशन अकाउंटला आपण घेतलेला आहे. तर दुसऱ्या वर्षामध्ये या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे आहे त्याचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत दुसऱ्या वर्षाचा. इथं सुरुवातीला 20/4/2015ला पहिला ट्रान्झॅक्शन झालेला आहे तो 1 लाखांचा आणि 10/1ला जो आहे तो 4 लाखांचा. इथं काही क्रेडिट कुठली अमाऊंट झालेली नाही, याचा अर्थ डिफरन्स जो आहे तो 4 आणि 1 5 लाख रुपयांचा डिफरन्स आहे. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ते आपल्याला ट्रान्सफर करायचे. म्हणून शेवटचं ट्रान्झॅक्शन या ठिकाणी आपण घेतोय 31 मार्च 2016ला. आता पहिल्या वर्षाच असणारा जो काही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डिफरन्स जो आहे तो आपण काय केला होता, ट्रान्सफर केला होता. मग तो ट्रान्सफर करत असताना फॉरेन एक्सचेंज फ्लक्च्युएशन अकाउंटचा जर आपण थोडासा विचार जर केला तर 6 लाख रुपयांचा जो काही बॅलन्स आहे, 6,50,000 रुपयांचा जो काही बॅलन्स आहे तो मागच्या वर्षी आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला काय केलेला आहे, ट्रान्सफर केलेला आहे. आणि आता येणारा जो काही बॅलन्स आहे तोही आपण काय करतोय, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटलाच ट्रान्सफर करतोय. परंतु ट्रान्सफर होत असताना इथं पहा 31/3/2015ला जेव्हा आपण ट्रान्सफर केला तेव्हा तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण ट्रान्सफर केला होता 6,50,000. आता मात्र 5 लाख रुपये जे आहेत ते ट्रान्सफर होतात कुठं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. आणि त्या दोन्हींचाही जर विचार करून या ठिकाणी आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर 6,50,000 जे आहेत ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला हे दिसतात. आणि चालू वर्षातले जे काही 5 लाख रुपये जे आहेत ते या ठिकाणी काय होतात, आपल्याला क्रेडिटलाच या ठिकाणी पाहायला मिळतात. तर आपण काय करणार आहोत, फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला चालू वर्षातली असणारी जी काही अमाऊंट असेल ते या ठिकाणी काय करणार आहोत, ट्रान्सफर करणार आहोत. टोटल 4 आणि 1 5 लाख रुपयांची अमाऊंट जी आहे ती आता काय होते, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण ट्रान्सफर करणार आहोत. फॉरेन एक्सचेंज फ्लक्च्युएशन अकाउंट मागच्या वर्षी म्हणजेच 31/3/2015ला 6,50,000 रुपये आपण काय केलेलं आहे, ट्रान्सफर केलं होतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. आता मात्र ट्रान्सफर होताना कुठं होणार आहेत, डेबिट साईडला होणार आहेत. म्हणून इथं एंट्री आपल्याला पाहायला मिळेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू फॉरेन एक्सचेंज फ्लक्च्युएशन अकाउंट क्रेडिट आणि अमाऊंट असणार आहे 5 लाख रुपये. नॅरेशन आपण त्याला देतोय बिंग बॅलन्स ऑफ फॉरेन एक्सचेंज फ्लक्च्युएशन अकाउंट ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. अशा पद्धतीची जर्नल एंट्रीज आहेत त्या ठिकाणी आपण केलेल्या आहेत. त्या जर्नल एंट्रीज करत असताना प्रत्येक वेळेला आपण सुरुवातीला जो काही दर होता $1 65 रुपये, त्याची तुलना प्रत्येक वेळेला पेमेंट करत असताना किंवा प्रॉफिट अँड लॉस काढत असताना केलेली आहे. तर अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम जो आहे तो काय झालेला आहे, इथं संपलेला आहे.
साध्या सोप्या पद्धतीनं आपण या ठिकाणी काय केलं आहे, प्रथमतः माल परचेस केल्याची एंट्री केली. त्यानंतर पेमेंट करताना प्रत्येक वेळेला एक्सचेंज रेट जो आहे त्यामध्ये कमी जास्त जो काही बदल झालेला असेल तो आपण विचारात घेतलेला आहे आणि असलेला डिफरन्स जो आहे तो फॉरेन एक्सचेंज फ्लक्च्युएशन अकाउंटला ट्रान्सफर केलेला आहे. वर्षाच्या शेवटी अकाउंट क्लोज केलेले आहेत आणि अकाउंट क्लोज केल्यानंतर पुढच्या वर्षी नवीन ट्रान्झॅक्शन्स जे असतील ते आपण घेतलेले आहेत. त्यातून शेवटी पुन्हा येणारा जो काही फॉरेन एक्सचेंज फ्लक्च्युएशन अकाउंटचा जो बॅलन्स आहे तो आपण काय केलेला आहे, ट्रान्सफर केलेला आहे. ओके, थँक्यू.